फक्त 90 दिवसात MBBS इक्वल डिग्री देऊन सरकार पेशंटच्या जीवाशी खेळणारा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा CCMP कोर्स MBBS च्या इक्वल करणाऱ्या सरकारच्या निर्णयाचा आपल्या महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला 3 दिवसापूर्वी की CCMP नावाचा एक कोर्स आहे जो 90 दिवसामध्ये करायचा आणि त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस ची परवानगी द्यायची. आम्ही लोक MBBSचे 4.5 वर्ष MBBS करतो, 1 वर्ष इंटर्नशिप करतो, पुन्हा 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि पुन्हा पुढचे 3 वर्ष सुपर स्पेशलायझेशन करतो. हे सगळं शिकण्यासाठी आमचे काहीच नाही ब्रेक झाला तर नीटचे 2 वर्ष धरून 15-16 वर्ष जातात आणि 15-16 वर्षात मिळवलेले ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून आम्ही पेशंट चेक करतो आणि पेशंटवर उपचार करतो. त्या सगळ्या 15 वर्षाचं ज्ञान फक्त 90 दिवसात देऊन ते जे 15 वर्षात शिकणारे जे डॉक्टर ट्रीटमेंट देतात तशीच ट्रीटमेंट देण्याची परवानगी सरकारने ह्या CCMP कोर्सद्वारे दिलेली आहे. त्यामुळं हे जे डॉक्टर होणार CCMPचे ते काय रुग्णांची काय ट्रीटमेंट करणार. मी तुम्हाला सांगते तिथून हे काही लोक प्रॅक्टिस करतात आताही ते लोक तर तिथून बॅड झालेले एखाद्या ड्रगमुळं रिॲक्शनमुळं कशात काय द्यायचं ह्यांना माहिती नसते. त्यामुळे ते बॅड झालेले पेशंट पुन्हा आमच्याकडे येतात. तर रुग्णांच्या जीवाशी हा खेळ होऊ नये. सामान्य लोकांचं जीवन ह्याने बर्बाद होईल. कारण अँटीबायोटिकचा एरा आहे तुम्हाला माहीत नाही की साधे अँटीबायोटिक आजारामध्ये स्टार्ट करावे लागतात. हे डायरेक्ट हायर अँटीबायोटिक जे सुपर स्पेशलायझेशन लोक देतात ते अँटीबायोटिक हे लोक देणार. त्यामुळं रुग्णांची इम्युन सिस्टीम पूर्ण नाहीशी होणार. एक छोटंसं हे उदाहरण दिलं तर असे ड्रग जर ह्यांनी वापरायला सुरू केले तर लोकांचं आयुष्य आरोग्याचं बर्बाद होऊन जाईल ना. त्या विरोधामध्ये आज आम्ही परळी IMAचे जे ब्रँच आहे आम्ही सगळे डॉक्टर्स आज इथं जमलेलो आहेत. तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्याच सेवा बंद केल्यात. आम्हाला वाईट वाटतंय की रुग्णांच्या जीवाशी आम्ही नाही खेळत पण जोपर्यंत सामान्य माणूस सरकारला जाब विचारणार आहे तोपर्यंत सरकार नमत नाही. म्हणून आम्ही हा काम बंद आंदोलनाचा लढा चालू केला.